परमपूज्य सद्गुरू श्री सिद्धरामेश्वर महाराज यांच्या अध्यात्मज्ञानाचा योगेश्वर या प्रवचन मालिकेतील प्रवचन संशयात्मा. साधू वस्तू होऊन ठेला, साधू कोणाला म्हणायचे? जो वस्तुरूप झाला. आपण ब्रह्म आहोत, सर्व ब्रह्म आहे, दुसरे काही नाही अशी जगजाहीर दवंडी चालू आहे. आपण काहीतरी झाला आहे, दुसऱ्याला काहीतरी बनवतो आहे, हा अहंकार आहे. आपला चांगुलपणा हे पण बंधनच आहे. आपले वाईटपणाचेही बंधनच जीवत्व घ्यायला लावते. खरे पाहता ब्रह्माशिवाय दुसरे काही नाही. सशाला शिंग असणे शक्य नाही, वगैरे दुसरा पदार्थ नाही. ब्रह्माशिवाय दुसरा पदार्थ काहीच नाही. संशय ब्रह्मांडाबाहेर गेला. जो संशय तोच जीव आहे. तो संशय गेला म्हणजे मी कोण असेन, मी कोण असावे ही ती शंका. मी कोण आहे, कसा असणार ही खात्री झाली. शंकेचे निरसन झाले. संशय ब्रह्मांडाबाहेर गेला. वास्तविक तो नाहीच. तो धृतराष्ट्र आहे. त्याचे पुत्र कौरव आहेत. हा धृतराष्ट्र कल्पित पुरुष आहे. पुराणात याला मयासूर पण म्हटले आहे. हा नाहीच असे ज्याने जाणले तो साधू आहे. तो परमात्मा आहे. वेद पण हेच सांगत आले आहेत. असा निश्चय झाला तो सिद्ध पुरुष आहे. सगळी साखर आहे, ती आडवी झाली काय, उभी झाली काय, उपडी झाली काय? उभी आडवी राहिली तरी ती साखरच आहे. साधू जो आहे तो कशाही स्थितीत असला तरी वस्तुरूप आहे. त्याला तो ताजा, शिळा, शुद्ध, अशुद्ध काही नाही. म्हणजे निर्मळ वस्तू विटाळत नाही. साधू वस्तुरूप आहे. जीव कधी शुद्ध अशुद्ध आहे काय? ती उष्टी की चांगली केव्हा आहे? पोट शुद्ध की अशुद्ध आहे? चांगले की वाईट आहे? तसे सर्व पाहता साधूला शुभाशुभ भावना राहिली नाही. सुनेने उजवा पाय टाकणे शुभ मानतात. केवळ भावनाच संशयरूप आहे. साधूचा संशय ब्रह्मांडाबाहेर गेला. ज्याचा निश्चय चळेनासा झाला तो सिद्धच आहे. अंधारात भूत नाही, पण मूर्खाला ते भासू लागले. त्याला काय करणार? गुरुपुत्रांना ज्यांना ज्ञान झाले आहे ते त्यांच्या त्या निश्चयाप्रमाणे त्यांना अनुभवास येणार आहे. निश्चयाला दोन मार्ग आहेत. एक गुरुभक्ती, दुसरा मार्ग कडकडीत वैराग्य. दृढ वैराग्य पाहिजे. वेदांताचा असा सिद्धांत आहे, एकच वेळ जरी सद्गुरूकडून जाणीव घेतली तरी त्याला रंग चढला पाहिजे. ब्रह्मत्व प्राप्त झाले पाहिजे. साधू वस्तुरूप झाला. संशय ज्याचा गेला तोच साधू आहे. गुरुवाक्यावर श्रद्धा पाहिजे. म्हणजे स्वतःला आत्मज्ञान नाही, मी कोण हे काहीच ज्ञान नाही. म्हणूनच श्रद्धापूर्वक धैर्याने आत्मध्यान केले पाहिजे. गुरुवाक्य खोटे करून म्हणजे खोटे मानून आपण संशय घेऊन जीवच राहतो. ब्रह्माशिवाय काय आहे ते कोणीतरी दाखवावे. उगाच संशय घेत राहू नये. साधकामध्ये संशय वृत्ती असते, ती पुढे पुढे नाहीशी होते. साधू निसंशय आहे. ज्याने आपण ब्रह्म आहोत हे जाणले, तोच ज्याची समजूत बिलकुल डळमळीत नाही तो साधू. कर्ममार्ग सगळा संशयाने भरला आहे. ब्राह्मण स्नान करून निघाला. त्या पाण्याला महार शिवला असे म्हटले की स्नान फुकट गेले. संस्कृत मंत्रच पाहिजे. मंत्र जर संस्कृत भाषेत नसला तर मंत्र खोटा म्हणतात. कारण संशय बुद्धी. माशा घाणीवर बसतात, त्यावरून उठल्या की तयार केलेल्या स्वयंपाकावर बसतात. संशय आला
कर्मठाचे अन्न फुकट गेले. कर्म पुरे करणे भारी जड आहे, कारण त्याला विकल्प घालणारे आहेत. त्यातून सुटणे मुश्किल आहे. म्हणजे कर्मसन्यास झाला पाहिजे, कर्मसन्यास घेतला पाहिजे, कर्मसन्यास कळला पाहिजे. कर्मकर्ता मी नव्हे, कर्मकर्ता आपण नव्हे असे झाले पाहिजे. कर्मफल भोग हा महादारुण विषय आहे. कर्मफळामध्ये पुनर्जन्माची बीजे असणारच. ज्या फळामध्ये बीज नाही ते फळच नव्हे. कर्म तिथे फळ, फळापोटी बीजे ही परंपरा चालू राहणार. म्हणूनच अति सावधानपणे कर्मसन्यास साधला पाहिजे. मी करता, मी केले, मी करतो असा किंचित म्हणजे पुटसटसुद्धा अभिमान राहू नये. कर्मापोटी संकल्प, संकल्पापोटी विकल्प आपोआपच निर्माण होत असतो. सद्गुरू भक्तीशिवाय कर्मसन्यास कळणार नाही आणि कर्मसन्यास कळल्याशिवाय कर्मत्याग होणार नाही, करता येणार नाही. म्हणजे शिष्य पृथ्वी सोडून झाडावर बसला ही गोष्ट मागे सांगितली आहे. कर्ममार्ग संशयाने भरलेला आहे. ज्ञान मात्र निःसंशय. साधू विष्टेतही लोळतो, लोक हसतात. तो म्हणतो विष्ठा नाही तिथे मला ठेवा. म्हणजे पोटात ही विष्ठा आहे, मला कुठे जागा आहे. ज्ञानाशिवाय पवित्र स्थान नाही. ज्ञान शुद्ध पवित्र आहे. मनाला काहीतरी समाधान वाटावे म्हणून दानधर्म यज्ञ याग करायला लावतात. दुसरे काही नाही, केवळ चित्तशुद्धीसाठी आहे. खोट्यानेच पुढे पुढे खरे भेटते. आत्मज्ञान होणे सर्वांमध्ये श्रेष्ठामध्ये श्रेष्ठ आहे. मतलबाचे सर्व कष्ट नाहीसे होतात. म्हणून देशात मनुष्यजन्माचे सार्थक कशात आहे हे त्यांना काहीसुद्धा माहीत नाही. जनावराप्रमाणे जन्माला येऊन मरे मरे तो कर्म करून मरायचे एवढेच त्यांचे ध्येय. कर्ममार्गामुळे पुढे सत्यमार्ग सापडतो. म्हणून धार्मिक कर्मविधी सांगितला आहे हे खरे आहे. सागर मोठा आहे, पण तोही संशयाने भरला आहे. त्याचीसुद्धा रात्रंदिवस खसखस चालू आहे. साधू निःसंशय आहे आणि तिथे संशय आहे तिथे ते ज्ञान खोटे आहे. संशयाचे वैराग्य पोरटे आहे, संशयाचे भजन पण खोटे आहे. ब्रह्म होऊन भजन करणे हे खरे भजन आहे. म्हणजे ब्रह्म म्हणजे संशयरहित. आपण कोण आणि कसा अशी शंका किंवा संशय काही नाही. ज्या भजनाला भजकत्व आहे ते द्वैती भजन आहे, अद्वैती नव्हे. ब्रह्म अद्वैत आहे. म्हणून ब्रह्म होऊन भजन करणे हे खरे भजन आहे. संशयाचा देव खोटा आहे. तू प्रत्यक्ष देव आहेस. तुला दृष्टांत कोणत्या देवाने द्यावा तो सांगणारा खोटा आहे. म्हणजे ऐकणारा आधी की सांगणारा आधी. खात्री करून घे, हा मी की तो मी अशी शंका असता कामा नाही. हा संशय असेल तर तू देव झाला नाहीस. व्यर्थ संशयाचा देव तो असा आहे. संशयात्मक भाव आहे तो व्यर्थ. धन्य धन्य विश्वासाची जात. म्हणजे पूर्ण विश्वास ज्याचा झाला तो धन्य धन्य आहे. देवावर विश्वास व देवाचा विश्वास आणि तो पूर्ण विश्वास झाला तो धन्य आहे. देव, विश्वासू भक्त आणि इतर मानव ह्यांच्यामध्ये महदंतर आहे. इतर मानवांचा संसार व देवभक्ताचा संसार सारखाच नव्हे. ईश्वर भक्ताची मती आणि इतर संसारी मानवाची मती एक नव्हे. देवभक्ताचा संसार देवाच्या मर्जीप्रमाणे चालून तो कसाही चालला तरी त्याला तो समाधानपूर्वक आहे. देवभक्ताचा संसार हा नाममात्र संसार आहे. देवाला भक्ताचा, भक्ताला देवाचा पूर्ण परिचय होऊन त्याचा निवाडा झालेला आहे. म्हणून त्याचा संसार सजला किंवा भंगला याचा प्रश्नच उरत नाही.
इतर जणांना संसाराप्रमाणे आपला संसार असावा असे ज्याला वाटत असते तो ईश्वर विश्वासाला पात्र झालेला भक्त नव्हे. कहा पूर्ण मित कहा अल्पमती, म्हणून ईश्वर भक्ताने ईश्वराच्या विश्वासाला जावे. धन्य धन्य विश्वासाची जाती, संशयाचे व्रत व्यर्थ आहे. निश्चयाशिवाय परमार्थ व्यर्थ आहे. तुमचा तुमच्यावर विश्वास पाहिजे. मनाला विचारले तू का जात नाहीस तर ते म्हणते मी कधी होते. तुमचे मनच तुम्हाला खाते. तुमच्यात ही काही भानगड आहे, म्हणजे खरोखरच हा गड भानगड आहे. ओळखला पाहिजे. जन्मलात कधी आणि तुमचे ब्रह्मचर्य नष्ट झाले केव्हा. जो अजन्म आहे तो जन्मला केव्हा, भ्रष्ट झाला केव्हा आणि कसा. तुमची भावना वळली पाहिजे. त्यासाठी हे निरूपण आहे. तुमची पुस्तकी विद्या कामाला येणार नाही. श्रद्धा ठेवा. ब्रह्म होऊन अनुभव घ्या. खात्री पटल्यानंतर सुद्धा संशयाने अनहित करून घेऊ नका. खात्री झाल्यावर संशय न घेणे याला भोळा भाव म्हणतात. खात्री करून घेऊन नंतर दृढ विश्वास ठेवा. अंधश्रद्धा दृढ भाव एकच आहे. प्रत्येक माणसाने ज्ञानी सत्पुरुषावर विश्वास ठेवून आपले हित करून घ्यावे. नसलेला जीव नसलेल्याच कल्पना काढायला तयार आहे. आपल्या आईबापांचा पण विश्वास पटत नाही. हेच आईबाप की दुसरे. शंकासूर मेला, त्याला ज्याने मारला त्याच्या हाती वेद आले. त्यांनी वेद धर्म स्थापन करावा. म्हणजे प्रथम आपले ठाई जाणणे हा वेद धर्म आहे. राजाधिराज सद्गुरुनाथ श्री काडसिद्धेश्वराय नमः.